चंद्रपुर महिला कांग्रेस की ओर से पेट्रोल डीजल तथा गैस के बढ़ते दामों को लेकर एक अनोखे तरीके से निषेध आंदोलन किया गया। वह किस प्रकार, देखिए इस खबर में। चंद्रपुर महिला कांग्रेस की ओर से राज्य महिला कांग्रेस की अध्यक्षा संध्या सवारलाखे के सूचना के अनुसार पेट्रोल डीजल तथा गैस के बढ़ते दामों को लेकर एक अनोखे तरीके से निषेध व्यक्त किया गया और यह निषेध जनता कॉलेज के पास स्थित पेट्रोल पंप पर किया गया। इस मौके पर चंद्रपुर महिला कांग्रेस की ओर से प्रधानमंत्री के बैनर की आरती की गई और इस आंदोलन में महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की सचिव नम्रता आचार्य ठेमसकर, पूर्व महापौर संगीता अमृतकर, चंद्रपुर जिला ग्रामीण कांग्रेस की अध्यक्षा चित्रा डांगे, उपाध्यक्ष सुनीता धोटे, शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल, उपाध्यक्ष हर्षा चांदेकर, जिला कांग्रेस अनुसूचित सेल की अध्यक्षा अनु दहेगावकर, कुंदा दिघीकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, पूर्व नगर सेविका ऋचा धांडे, सचिव एडवोकेट वानी डारला, सह सचिव कृष्णा वर्गने उपस्थित थे। इस मौके पर चंद्रपुर महिला कांग्रेस की ओर से केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। वहीं इस मौके पर महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की सचिव नम्रता आचार्य ठेमसकर ने अपनी कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की। चंद्रपुर महिला काँग्रेस कडून पेट्रोल पंपवर जो मोदीचा एक बॅनर लागलेला आहे आणि त्यांनी आपल्या तोंडाला जो दुपट्टा गुंडाळला आहे, त्या मोदी यांच्या प्रतिमेची आम्ही आरती करायला महिला काँग्रेस कडून जमलेला आहोत। आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवारलाखे यांनी आज आम्हाला अशी सूचना केली की तुम्ही पेट्रोल पंपच्या जो मोदीची प्रतिमा लावली आहे त्या ठिकाणी जाऊन आरती करा। आम्ही ती उपहासात्मक आरती आज केलेली आहे आणि आम्ही त्या उपहासात्मक आरतीतून मोदी सरकारचा निषेध केला आहे। मागच्या डिसेंबर पासून सतत आज मार्च महिन्यापर्यंत 6 वेळा गॅसमध्ये दरवाढ केलेली आहे आणि आता गॅसची किंमत 815 रुपये एवढी झालेली आहे, तर पेट्रोलची किंमत 97 रुपये आणि डिझेलची किंमत 86 रुपये एवढी दरवाढ आज झालेली आहे आणि त्याला पूर्णपणे मोदी सरकार जबाबदार आहे। कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाची किंमत असून सुद्धा सामान्य लोकांना जे पेट्रोल आणि डिझेल 50 आणि 60 रुपयामध्ये मिळायला पाहिजे ते आज आम्हाला 100च्या आसपास द्यावं लागत आहे। म्हणून आम्ही केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्या सर्व नेत्यांचा भाजपचा निषेध करतो जे काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढ झाली तर रस्त्यावर सिलेंडर घेऊन बसत होते। आम्ही त्या सगळ्यांचा निषेध करतो। सतत दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो।